Hello, my dear student, and welcome once again in the course number 1 Mathematical Methods in Physics. In previous some videos, we have discussed the definition of basis and dimension and some important example of the basis and dimension. In this video, we have discussed the next point, that is a matrix representation. Matrix representation. How will you define the matrix representation and its important example of that topic, that is the matrix representation. First, we will discuss the definition of matrix representation. That means how will you define the matrix, represent the matrix. Okay, बघा प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण बघितलं बेसिस अँड डायमेन्शन. बेसिस अँड डायमेन्शन. ओके, आता सपोज आपल्याला गिवन वेक्टर्स दिले ते बेसिस आहे किंवा नाही हे कसं फाइंड आउट करतो आपण. त्यासाठी आपल्याला दोन प्रॉपर्टी दिल्या, एस स्पॅन्स व्ही, स्पॅनिंगची कंडिशन, आणि सेकंड सेट कसा पाहिजे, लिनियरली इंडिपेंडंट. तर तो काय असणार आहे, बेसिस असणार आहे. बट इन दॅट मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन त्याच्या आधी आपल्याला एक टर्म बघायची आहे, लिनियर ऑपरेटर. काय बघायची आहे, इथे मी टाकतो लिनियर ऑपरेटर और लिनियर ट्रान्सफॉर्मेशन आणि कंडिशन बघा, लिनियर ऑपरेटर और लिनियर ट्रान्सफॉर्मेशन. आणि मी फक्त एक फॉर्म्युला टाकतो, टी ऑफ व्ही इज इक्वल टू व्ही. याचं मिनिंग काय, दिस इज द स्पेशल केस ऑफ लिनियर मॅपिंग. टी ऑफ व्ही इज इक्वल टू व्ही, दॅट मीन्स दॅट ट्रान्सफॉर्मेशन ऑफ वेक्टर स्पेस व्ही इज इक्वल टू इटसेल्फ दॅट वेक्टर स्पेस. बघा, आणि इज कॉल्ड ॲज ए लिनियर ऑपरेटर और लिनियर ट्रान्सफॉर्मेशन. बघा काय सांगितलं मी, हा पॉईंट मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशनच्या आधी तुम्हाला एक सांगतो, लिनियर ऑपरेटर और ट्रान्सफॉर्मेशन. दॅट ट्रान्सफॉर्मेशन ऑफ व्ही इज इक्वल टू व्ही. Transformation, that means transformation of vector space V is equal to itself a vector space is known as a linear operator, and that is the special case of linear mapping. फक्त एवढं लक्षात ठेवा की ट्रान्सफॉर्मेशन ऑफ V is equal to itself a vector space V. मग आता येणार आपण डेफिनेशन ऑफ मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन करता. लेट बघा डेफिनेशन, लेट T, कॅपिटल T बी द linear operator or transformation from a vector space into itself V. बघा इथे सांगितलं मी, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ वेक्टर स्पेस V इज इक्वल टू इटसेल्फ दॅट वेक्टर स्पेस V. इथे राईट तेच केलं, लेट T बी द लिनियर ऑपरेटर और ट्रान्सफॉर्मेशन फ्रॉम ए वेक्टर स्पेस इनटू इटसेल्फ ए V. देन नेक्स्ट, सपोज S इज इक्वल टू, एक सेट घेतला, S इज इक्वल टू वेक्टरचा U1, U2 अप टू UN. U1, U2 up to UN is a basis of V. बघा आधीच मी तुम्हाला सांगितलं एक टर्म की लिनियर ऑपरेटर और लिनियर ट्रान्सफॉर्मेशन मीन्स ट्रान्सफॉर्मेशन ऑफ V इज इक्वल टू इटसेल्फ दॅट वेक्टर स्पेस V. मग आपण मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशनच्या डेफिनेशन कडे आलो. लेट T बी द लिनियर ऑपरेटर और ट्रान्सफॉर्मेशन फ्रॉम ए वेक्टर स्पेस इनटू इटसेल्फ V. सपोज एक सेट घेतला, एस इज इक्वल टू U1, U2 अप टू UN इज ए बेसिस ऑफ V. एवढं लक्षात ठेवा की ट्रान्सफॉर्मेशन ऑफ V इज इक्वल टू इटसेल्फ दॅट वेक्टर स्पेस V. ओके, मग नाऊ सपोज S इज ए बेसिस ऑफ V. S हा सेट आहे वेक्टरचा, कोणत्या वेक्टरचा, U1, U2 अप टू UN इज अ बेसिस ऑफ V. नाऊ T ऑफ U1, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ U2 अप टू ट्रान्सफॉर्मेशन ऑफ UN. ओके, एक सेट घेतलाय, S इज इक्वल टू U1, U2 अप टू UN इज अ बेसिस ऑफ V. नाउ द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ U1, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ U2 अप टू ट्रान्सफॉर्मेशन ऑफ UN. मग आता अकॉर्डिंग टू दॅट डेफिनेशन ट्रान्सफॉर्मेशन ऑफ V इज इक्वल टू इटसेल्फ V. मग अकॉर्डिंग टू डेफिनेशन ट्रान्सफॉर्मेशन ऑफ U1 इटसेल्फ U1, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ U2
इज इक्वल टू U2, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ UN इज इक्वल टू UN. मग वरती काय म्हटलंय की S इज इक्वल टू U1 U2 अप टू UN इज अ बेसिस ऑफ V. हे काय बेसिस आहे Vचे. देन ह्या व्हेक्टरचा ट्रान्सफॉर्मेशन, नाउ ट्रान्सफॉर्मेशन ऑफ U1, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ U2 अप टू ट्रान्सफॉर्मेशन UN इज ए basis of V, is also a basis of V. Now transformation of U1 U2 up to UN is a basis of V. Why? Because transformation of U1 is equal to U1 according to that definition. Transformation of U2 is equal to U2 and U1 and U2 हे सुद्धा काय, हे काय basis आहे V चे. That means that this transformation is also a basis of V. And so the linear combination, the linear combination of vectors, the linear combination of vectors in basis S is, आता लिनियर कॉम्बिनेशन घ्यायचंय. पण लिनियर कॉम्बिनेशन घेताना काय घेतो की व्हेक्टर्स ला काय ऍड करतो आपण, एक वेक्टर्स आणि एक काय असणार आहे आपला स्केलर्स आणि वेक्टर्स. मग दॅट ट्रान्सफॉर्मेशन ऑफ U1 इज इक्वल टू U1, कारण की T ऑफ U1 T ऑफ U2 याला सुद्धा काय म्हटलंय, बेसिस म्हणलंय. कारण की आपण घेतलाय जो सेट घेतलाय आपण S इज इक्वल टू U1 U2 अप टू UN, हा काय बेसिस आहे Vचा. मग दॅट ट्रान्सफॉर्मेशन ऑफ UN इज ऑल्सो ए बेसिस ऑफ V. वाय? बिकॉज अकॉर्डिंग टू दॅट डेफिनेशन T ऑफ V इज इक्वल टू V. दॅट मीन्स T ऑफ U1 इज इक्वल टू U1. देन T ऑफ U1 इज इक्वल टू A11 U1. लिनियर कॉम्बिनेशन घेतो आणि दिस A11 इज ए स्केलर्स आणि U1 इज द वेक्टर्स प्लस A12 U2 प्लस डॉट 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 प्लस A1n UN. ओके. T ऑफ U2 इज इक्वल टू काय येणार मग A21 U1 प्लस A22 U2 प्लस डॉट 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 प्लस A2n UN, 2n UN dot 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 T of UN is equal to AN1 U1 plus AN2 U2 plus dot 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 ANN UN. ओके राईट. आता हा जो आहे हे लिनियर कॉम्बिनेशन घेतलं म्हणजे A11 A12 A1n A21 A22 A2n AN1 AN2 AN हे सर्व काय, हे स्केलर्स आहे. हे सर्व काय स्केलर्स. बघा आता हे लिनियर कॉम्बिनेशन आहे. मग याचा मॅट्रिक्स आपल्याकडे आता हे इक्वेशनच भेटलं. काय भेटलं? इक्वेशन. लिनियर कॉम्बिनेशन मीन्स इक्वेशन भेटलं. मग याचा काय करायचं आपल्याला की मॅट्रिक्स रिप्रेझेंट करायचा. ह्या इक्वेशनवरनं आपण काय करणार आहे, मॅट्रिक्स विल बी रिप्रेझेंट. मॅट्रिक्स काय करणार आहे, रिप्रेझेंट करणार आहे. बट बघा आता मॅट्रिक्स रिप्रेझेंट कसा करणार. बघा घेताना आपण सुरुवात काय केली, एक आधी बघितलं की लिनियर ऑपरेटर ऑफ ट्रान्सफॉर्मेशन मीन्स काय, द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ V इज इक्वल टू V. ट्रान्सफॉर्मेशन ऑफ वेक्टर स्पेस V इज इक्वल टू इटसेल्फ दॅट वेक्टर स्पेस. ओके. मग एक सेट घेतला, एक सेट काय घेतला, S इज इक्वल टू U1 U2 UN इज ए बेसिस ऑफ V. हा सेट S काय, हा बेसिस आहे Vचा. मीन्स हा सेट दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय करतो. S स्पॅन्स V, दॅट सेट S स्पॅन्स V. म्हणजे ते आपण लिनियर कॉम्बिनेशन राईट करू शकतो. ओके. मी मागे पण सांगितलं. आणि S कसा आहे, लिनियरली इंडिपेंडंट. बेसिस आहे म्हणजे तो कसा आहे, लिनियरली इंडिपेंडंट. पण नाऊ दॅट ट्रान्सफॉर्मेशन ऑफ U1, transformation of U2, transformation of UN is also a basis of V. Why? Because transformation of U1 is equal to U. According to U1, according to T of V is equal to V. Transformation of U1 is equal to U. According to T of this transformation of V is equal to V. आणि मग काय केलं की लिनियर कॉम्बिनेशन राईट केलं इन ए बेसिस S. या बेसिसच्या व्हेक्टर्स बरोबर काय केलं, लिनियर कॉम्बिनेशन राईट केलं आणि आपले स्केलर्स घेतले आपण A11 U1 प्लस A12 U2 प्लस डॉट 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 प्लस A1n U1 आणि A21 U1. हे सर्व काय घेतले, स्केलर्स. मग आता आपल्याला डेफिनेशन राईट करायची मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन. काय राईट करायची, मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन. आता वी नो द ट्रान्सपोज. व्हॉट इज मीन बाय ट्रान्सपोज. ट्रान्सपोज नोन असेल, आपण बघितले तुम्ही 11th-12thला झाले की ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स मीन्स काय की रोचं कन्व्हर्जन कशामध्ये करतो आपण, कॉलममध्ये, आणि कॉलमचं कन्व्हर्जन कशामध्ये करतो, रो मध्ये.
कशामध्ये करतो, रो इज कन्वर्टेड इनटू कॉलम अँड कॉलम इज कन्वर्टेड इनटू रो. रो इज कन्वर्टेड इनटू कॉलम अँड कॉलम इज कन्वर्टेड इनटू रो. हे कुठं बघितलं आपण, हे दिस इज द ट्रान्सपोज, दिस इज द ट्रान्सपोज ऑफ ए मॅट्रिक्स. ओके, बरोबर आहे ना. मॅट्रिक्स ट्रान्सपोज कसा घेतो, रो असेल त्याचं कन्वर्जन कॉलममध्ये करतो, कॉलमचं कन्वर्जन कशामध्ये करतो, रोमध्ये करतो. मग इथे आपल्याला काय करायचं आहे की जे लिनियर कॉम्बिनेशन जे आहे, लिनियर कॉम्बिनेशन, हे लिनियर कॉम्बिनेशन, बट डेफिनेशन काय येणार आहे आपली, द ट्रान्सपोज. आता हे जे आहे हे कशामध्ये, रो मध्ये राईट केलेले, हे जे कोइफिशियंट मीन्स काय, कोइफिशियंट या वेक्टरचे कोइफिशियंट मीन्स याला काय म्हणतो आपण, स्केलर. या वेक्टरचा कोइफिशियंट हा काय झाला, स्केलर. या वेक्टरचा कोइफिशियंट हा काय झाला, स्केलर. दीज आर द कोइफिशियंट और दीज सिम्पली इज नोन ॲज ए लिनियर कॉम्बिनेशनमध्ये याला काय म्हणतो आपण, स्केलर्स. याला काय म्हणतो, स्केलर्स. देन द ट्रान्सपोज ऑफ अबव, द ट्रान्सपोज ऑफ अबव कॉम्बिनेशन, द ट्रान्सपोज ऑफ अबव कॉम्बिनेशन ऑफ कोइफिशियंट, द ट्रान्सपोज ऑफ अबव कॉम्बिनेशन ऑफ कोइफिशियंट. हे कोइफिशियंट मीन्स हे काय, स्केलर्स. हे काय आपले, स्केलर. द ट्रान्सपोज ऑफ अबव कॉम्बिनेशन ऑफ कोइफिशियंट दॅट इज स्केलर्स इज कॉल्ड मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन. मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन इज कॉल्ड मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन ऑफ T, that is transformations of T relative to basis S. सेट कोणता घेतला होता, S, and it is denoted by this matrix T. This matrix T related to the basis S. It is denoted by T of S. काय केलंय, जे आपण लिनियर कॉम्बिनेशन जे घेतलं होतं कशाबरोबर, ज्या तुमच्या बेसिस सेट एस आहे, जो बेसिस आहे वेक्टरचा, त्याच्या वेक्टर्स बरोबर जे लिनियर कॉम्बिनेशन घेतलं होतं, त्या जे कोइफिशियंट आहे ते जे स्केलर्स आहे त्याचा काय घ्यायचा आहे, ट्रान्सपोज घ्यायचा. मग इथं म्हटलंय द ट्रान्सपोज ऑफ अबव कॉम्बिनेशन. ट्रान्सपोज मीन्स हे कसे रो मध्ये, हे लिनियर आहे. ओके, त्याचा काय घ्यायचा, ट्रान्सपोज. म्हणजे A11 A12 असा काय घेणार, ट्रान्सपोज. हे रो मध्ये आपण त्याला काय करणार, कॉलम मध्ये राईट करणार. म्हणजे तो काय झाला, मॅट्रिक्स झाला. मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन ऑफ टी रिलेटिव्ह टू द बेसिस यस. मग आता इथे बघा, द ट्रान्सपोज ऑफ अबव कॉम्बिनेशन ऑफ कोइफिशियंट मीन्स दॅट स्केलर्स जे अंडरलाईन केलेले आहे बघा, इट्स कॉल्ड ॲज ए मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन दॅट टी रिलेटिव्ह टू द बेसिस. कोणता बेसिस सेट कोणता होता, टू द बेसिस सेट दॅट यस. आणि मग आपण काय करणार, जो मॅट्रिक्स रिप्रेझेंट होणार आहे आता ह्या कॉम्बिनेशनचा, देअरफॉर बघा आपण राईट कसं करणार आहे की टी रिलेटिव्ह टू द बेसिस एस. मग आता फर्स्ट काय आपला, हा A11 A12 आहे ना, म्हणजे राईट कसं करणार, A11 A12. बघा इकडे रो मध्ये होता, इकडे काय करतो मी, कॉलम मध्ये. अप टू A1n A21 A22 अप टू A2n डॉट 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 A1n, सॉरी 1n नाही, A1 A1 AN2 डॉट 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 ANN. बघा हे जे कॉम्बिनेशन राईट केलं होतं ना, N1 AN2 अप टू AN, 21 22 2N 11 12. हे जे रो मध्ये होते, लिनियर होते, याला मी राईट कशामध्ये केलं, कॉलम मध्ये राईट केलं. कशामध्ये राईट केलं, कॉलम. अँड दिस इज द डेफिनेशन, ओनली डेफिनेशन ऑफ मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन दॅट T रिलेटिव्ह टू द बेसिस यस. T रिलेटिव्ह टू द बेसिस यस. आता याच्यावरतीच आपण एक्झाम्पल बघणार आहे. सेम आपल्याला इक्वेशन भेटणार असं, एक न्यूमेरिकल मी स्केलर असणार आहे, एक वेक्टर असणार आहे. त्या स्केलरचा काय घ्यायचा, फक्त ट्रान्सपोज घ्यायचा. इक्वेशन जे भेटणार आहे आपल्याला त्याचा काय घ्यायचा, ट्रान्सपोज घ्यायचा. आणि दोन मेथडने याचे प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करणार आहे. मी दोन्ही मेथड तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये काय करणार आहे, वी विल डिस्कस. त्या दोन्ही नेक्स्ट व्हिडिओमध्ये काय करणार आहे, आपण डिस्कस करणार आहोत. ओके, पण काय घ्यायचं, जे आपले स्केलर्स आहे, जे कोइफिशियंट आहे वेक्टरचे, त्याचा काय घ्यायचा, ट्रान्सपोज घ्यायचा. मीन्स तो लिनियर असेल तर त्याला काय करतो आपण, ह्या मेथडनी मॅट्रिक्समध्ये काय करणार आहे, राईट करणार आहे. दिस इज द सिम्पली डेफिनेशन ऑफ मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन. आणि लिनियर मॅपिंगची एक स्पेशल कंडिशन आहे, दॅट इज T ऑफ V इज इक्वल टू V. ट्रान्सफॉर्मेशन ऑफ वेक्टर स्पेस V इज इक्वल टू इटसेल्फ वेक्टर स्पेस V. These are the simple
डेफिनेशन ऑफ मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन. लिनियर कॉम्बिनेशन भेटलं, त्याचा ट्रान्सपोज घ्या कोइफिशियंटचा आणि तुमचा मॅट्रिक्स तुम्हाला काय होणार आहे, शो होणार आहे. ओके, नेक्स्ट व्हिडिओ वी विल डिस्कस द one by one examples of this matrix representation.